कुंथलगिरीचा 10 टन पेढा पंढरीला जाणार अन वाढवणार वारकऱ्यांची गोडी। देशातून आणि महाराष्ट्रभरातून वारकरी श्री विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीला जातात। शेकडो दिंड्या, पालख्या आणि लाखो वारकरी श्री विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होत पंढरीची वाट चालतात। आषाढी एकादशीच्या निमित्ताने ही सर्व मंडळी पंढरीला जातात। लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला आलेल्या लाखो वारकऱ्यांचा गोडवा आता कुंथलगिरीचा पेढा वाढवणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील खवा क्लस्टरचा 10 टन पेढा पंढरीला जाणार आहे। या ठिकाणी एक 50 वर्षापासून जो पेढा बनतो त्याची जी गुणवत्ता आहे, याचं वैशिष्ट्य म्हणजे या भागामध्ये जी जनावरं आहेत, गायी आहेत, त्या डोंगरामध्ये चरतात। या ठिकाणी डोंगरामधलं पाणी आणि डोंगरामधला चारा यामुळं त्या दुधाची जी गुणवत्ता आहे चांगली आहे। त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण आहे। त्या दुधाला चव असल्यामुळं आमच्या खव्याला चव आहे आणि खव्यामुळं या पेढ्याचीही गुणवत्ता चांगली येते। त्यामुळं यावर्षी 10 टनापेक्षाही जास्त पेढा आमचा पंढरपूर या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी जात आहे। त्याच्यासाठी काय तयारी करता? किती दिवसापासून तयारी? त्यासाठी आम्ही 8 दिवसापासून रात्रंदिवस जवळजवळ 30 ते 40 माणसं सतत मेहनत घेत आहेत। आमची संपूर्ण फॅमिली मेहनत घेत आहे आणि दूध उत्पादकांच्या चांगल्या गुणवत्तेच्या प्रतीच्या दुधामुळं या पेढ्याला खूपच प्रमाणात मागणी वाढलेली आहे। पेढ्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हा पेढा जो आहे तो सौर ऊर्जेवरती तयार केला जातो। त्याबद्दल काय? या ठिकाणी जो पेढा तयार होतो, जो खवा तयार होतो, तो 500 किलोवॅट सौर ऊर्जेपासून बनवला जातो। एकही झाड तोडलं जात नाही। कुठलीही निसर्गाची हानी न होता 100% ग्रीन प्रोजेक्टमध्ये हा पेढा आणि खवा तयार होतो। त्यामुळं याची जी चव आहे, गुणवत्ता आहे, ती आणखीही चांगली सुधारलेली आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे। पंढरपूरला जातोय, खास करून वारकऱ्यांचा हा पेढा गोडवा वाढवणारा यंदा या ठिकाणी जो पेढा आहे तो जे लाखो वारकरी आहेत, आमचे आईवडील दरवर्षी पंढरपूरला जायचे, पण आमचं जाणं शक्य झालं नाही। परंतु आम्ही या पेढ्याच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यापर्यंत पोहोचत आहोत। ही आमची एक सेवा आहे आणि नक्कीच आम्हाला याबद्दल आनंद आहे। खरं तर भूम आणि कुंथलगिरी परिसरात मोठ्या प्रमाणात पेढा आणि खव्याच्या भट्ट्या आहेत, परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने पेढा पंढरीला जातोय। त्यातच या पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पेढा सौर ऊर्जेवरती तयार करण्यात आला असल्यामुळे निसर्गाची कोणतीही हानी झालेली नाही। इतकंच नाही तर हा पेढा मशीनच्या सहाय्याने तयार करण्यात आला असल्यामुळे कमी मॅनपॉवरमध्ये हा पेढा तयार केला जातो। तयार झालेला हाच पेढा आता पंढरीच्या वारकऱ्यांचा गोडवा वाढवणार आहे। तर भूम येथील हा पेढा जाताना पेढा म्हणून जाणार आहे, तर पंढरपूरहून परत येताना तो प्रसाद म्हणून भाविकांच्या घरी येणार आहे।